नमस्कार, मी वैभव बिडवे. ओम साई कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी. आज आपण नवोदय 5वी नवोदय याच्यामध्ये काही उपयुक्त महत्त्वाची माहिती, आपण काही सूत्रे वगैरे पाहणार आहोत. ठीक आहे. तर एक आपण सूत्र आपण पुस्तकाच्या माध्यमातून आपण कवर करणार आहोत. तर त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे सूत्र आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल 10 मिलीमीटर म्हणजे किती असतं, 1 सेंटीमीटर असतं. 10 मिलीमीटर म्हणजे किती, 1 सेंटीमीटर. आता मी तुम्हाला आपली फुटपट्टी दाखवत आहे. हे पट्टी स्केल आहे. स्केलमध्ये तुम्ही पाहतात या ठिकाणी 10 मिलीमीटर म्हणजे इकडं पहा, याच्यामध्ये हे जे आहे झिरोपासून किती इथं या ठिकाणी स्टार्ट होते, 0 to 1 किलोमीटर म्हणजे 15 सेंटीमीटरची हाफ फुटपट्टी आहे आपली. ठीक आहे. तर याच्यामध्ये 0पासून ते याच्यापर्यंत म्हणजे किती 10 मिलीमीटर आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर. हे किती आहे, 2 सेंटीमीटर. हे 3 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि हे 4 सेंटीमीटर. असं 15 सेंटीमीटरची ही पट्टी आहे आपली मित्रांनो. ठीक आहे. आता याच्यामध्ये 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर होतं. आणि 100 सेंटीमीटर म्हणजे किती, 1 मीटर. म्हणजे अशा तीन किती आपली जी मोठी पट्टी असते, स्केल असते, ते किती 30 सेंटीमीटरची असते. तशा तीन पट्ट्या आणि पुढे 10 मिलीमीटर म्हणजे किती 1 मीटर होतं आहे. ठीक आहे. कळत असेल तुम्हाला मित्रांनो. आणि 30 सेंटीमीटर म्हणजे किती असतं, 1 फूट असतं. ठीक आहे. तर 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर आणि 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. म्हणजे आपण जे लिहितो ते याच्यावर रोडवर जे लिहिलेलं असते बघा, 1 किलोमीटर हे गाव आहे ती 10 किलोमीटर आहे. किंवा हे जसं आमचं गाव लातूरपासून किती 30-35 किलोमीटर आहे. म्हणजे किती 1000 मीटर बरोबर किती 1 किलोमीटर. ठीक आहे. नंतर सेकंड आहे ह्याच्यामध्ये 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम बरोबर किती 1 किलोग्रॅम. आणि 100 किलोग्रॅम बरोबर 1 क्विंटल. 100 किलोग्रॅम बरोबर. ठीक आहे मित्रांनो. एक एक किलोग्रॅम बरोबर किती 1000 ग्राम. तर आता इकडे पहा, मी आता आणलेलं आहे जाऊन 1 किलोग्रॅम हे किती आहे, 1 किलोग्रॅम आहे. तर त्याच्यामध्ये किती 1000 ग्रॅम असतो. हा 1000 ग्रॅम हा दुकानात आपण पाहतो, किराणा दुकानामध्ये सहसा आढळतो आपली. पण आता सर्व इलेक्ट्रॉनिक्स ते झालेले आहेत. म्हणजे आपण जे करतो आपण ते समजा इलेक्ट्रॉनिक्स आलेले आहेत आता, काटे वगैरे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही पाहता ठीक आहे, 10 क्विंटल बरोबर किती 1 मेट्रिक टन. म्हणजे जसं आपण सोयाबीन वगैरे शेतमाल वगैरे जसं विकतो आपण, 1 क्विंटल झाला, आम्हाला 15 क्विंटल झाला शेतीमध्ये 1 एकरमध्ये. तर त्या पद्धतीमध्ये 10 क्विंटल म्हणजे असे 100 किलोचे 10 पोते म्हणजे किती 1 मेट्रिक टन. जसं ऊस वगैरे आपण काय करतो, कारखान्यात देतो शेतकरी वगैरे. शेतकरी मित्र काय करतात, कारखान्याला ऊस वगैरे देतात. मग ते सांगतात की एक हेक्टरी किती झाले, 50 टन झालं एकरी, किंवा 70 टन झाला, किंवा काही जणाला 20 टन पण होतं. म्हणजे कमी प्रमाणात होतं ऊस काही जणांना, किंवा काही जणांना जास्त प्रमाणात 100 टन पण खाणारे बरेच शेतकरी आहेत. मग त्याच्यामध्ये किती 10 क्विंटल म्हणजे किती असे 1 मेट्रिक टन. ठीक आहे. आणि 1 घनमीटर म्हणजे किती 1000 लिटर. 1 घनमीटर म्हणजे किती 1000 लिटर. जसं आपलं पाण्याची बॉटल असते, 1 लिटरची बॉटल असते, तशा 1000 बॉटल बरोबर किती 1 घन मीटर. आता त्याच्यानंतर किती 1 लिटर आहे. आता सांगितल्याप्रमाणे मी 1 लिटर म्हणजे किती 1000 मिली लिटर. पाण्याची बॉटलमध्ये किती असतं, 1000 मिलीलिटर असतं. जसं आपण दुकानात वगैरे तेल वगैरे आणतो, ते 1 लिटर द्या म्हणतो का आपण, किलोमध्ये पण देतात आणि लिटरमध्ये पण देतात. आपली माहीत असेल ते सोयाबीनचं वगैरे कॅन्ड असतं, ते किती असतं, काहीतरी 14 पॉईंट असं काहीतरी लिटरमध्ये असतं, किंवा ते आपण किलोमध्ये पण घेतो. पेट्रोल वगैरे कसं आपण लिटरमध्ये आणतो, किलोमध्ये आणतो का नाही. आपण तिथं गेल्यानंतर म्हणतो का मला 1 किलो 2 किलो द्या लिटर, पेट्रोल लिटर द्या, नाही म्हणत. आपण ते कशामध्ये लिटरमध्येच मागवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 घन सेंटीमीटर बरोबर 1000 घन मिलीमीटर. आता 1 घन सेंटीमीटरमध्ये किती 1000 घन मिलीमीटर. मिली म्हणजे काय, प्रमाण त्याचं कमी राहते. जसं आपण सेंटीमीटरमध्ये पाहिलं, मिलीमध्ये त्याच्या किती 100 असतो त्याचा. ठीक आहे, 1000 ह्याच्यामध्ये येतं. नंतर काय, आता सेकंड बीट काय आपला, वेळ मोजण्याचे कोष्टक. आता वेळ वगैरे आपली माहीत आहे, घड्याळामध्ये आपण पाहतो वेळ वगैरे. ठीक आहे. तर 60 सेकंद बरोबर किती असतं 1 मिनिट. 60 सेकंद बरोबर किती असतं 1 मिनिट. ठीक आहे मित्रांनो. आत्ता मी आमच्या घरातून जाऊन घड्याळ घेऊन आलो तुमच्यासाठी खास, कारण तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून तुमची. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही आता पाहू शकता 1 मिनिट. आता 1 मिनिट म्हणजे समजा काटा जर समजा आपला किती कुठं असेल, 12वर काटा असेल समजा, या ठिकाणी काटा आपला, हा जो काटा आहे हा कोणता काटा आहे,
हा काटा आहे सेकंड काटा आहे, ठीक आहे. हा काटा आपला सेकंड काटा आहे. सेकंड काटा हा 12पासून पूर्ण एक चक्कर, पूर्ण एक राऊंड जर असं त्यानं मारला तर याला काय म्हणतो आपण, म्हणजे 60 सेकंद, ठीक आहे. म्हणजे 12पासून 1पर्यंत किती 5 सेकंद असतात. 12पासून 1पर्यंत किती 5 सेकंद. म्हणजे हा जो काटा आहे आपला सेकंड काटा 12पासून 1पर्यंत जर गेला, 12पासून 1पर्यंत तर 5 सेकंद करतो. तसं हे 10 सेकंद होणार. त्याच्यानंतर किती 15 सेकंद, 20, 25, 30, 35, 40, 45, नंतर किती 50 सेकंद, नंतर 55 सेकंद, नंतर किती असेल 60 सेकंद असतील. म्हणजे हा पूर्ण एक राऊंड जर सेकंद काट्यानं जर मारला तर किती 1 मिनिट होतो. बरोबर काय होतो 1 मिनिट होतो. म्हणजे 60 सेकंदाचा राऊंड जर सेकंद काट्यानं मारला तर किती होतो 1 मिनिट होतो. नंतर त्याच्यानंतर काय 60 मिनिटे बरोबर 1 तास. 60 मिनिटे बरोबर, आता हे मोठा जो काटा आहे आपला वरचा एकदम, ठीक आहे. आता मोठा जो काटा आहे तो जर समजा 12पासून जर हा पूर्ण जर राऊंड जर त्यानं मारला, एक पूर्ण चक्कर मारली, जसं सेकंड काट्यानं चक्कर मारली तर काय होतो तो 1 तास होतो. 60 मिनिट, 60 मिनिट बरोबर किती 1 तास. आता हे जो छोटा जो काटा आहे खालचा, हा छोटा एक काटा दिसतोय तुम्हाला बघा, तो काटा आहे आपला तास काटा आहे. तास काटा म्हणजे ज्यावेळेस हा मिनिट काटा, हा मोठा लांबका काटा जाड थोडा, हा पूर्ण एक चक्कर मारेल, राऊंड पूर्ण मारेल. आणि त्यावेळेस हा जो तास काटा आहे आपला तो काय करेल 12पासून, आता सध्या 11वर येतो, ठीक आहे. म्हणजे 11पासून 12पर्यंत येईल, 11पासून 12पर्यंत येईल तो काटा. म्हणजे हा मिनिट काटा जर पूर्ण एक राऊंड चक्कर मारला तर हा तास काटा किती 11पासून 12, म्हणजे 1 तास तो काय करेल कवर करेल. 1 तास तो काय करेल कवर. हां, त्याच्यानंतर काय आहे ना 24 तास बरोबर 1 दिवस. 24 तास बरोबर 1 दिवस. म्हणजे ही आपली जी घड्याळ आहे, हे ते घड्याळ ॲक्च्युली किती 12 तासाची घड्याळ आहे, ठीक आहे. आता तुम्ही पाहतात 12 तासाची घड्याळ आहे. म्हणजे 1 दिवस म्हणजे समजा सकाळी मॉर्निंगमध्ये जर समजा आपण 12 वाजता, 12पासून स्टार्ट करतो आपण टायमिंग, सकाळी म्हणजे मिडनाईटमध्ये 12 वाजता समजा या ठिकाणी आहे मिडनाईट, तर हा पूर्ण तास काटा, पूर्ण तास काटा हा पूर्ण जर राऊंड मारला, घड्याळमध्ये माहिती आहे 12 तास असतात, ठीक आहे ह्या घड्याळमध्ये. आणि रेल्वेच्या ह्याच्यामध्ये किती 24 तास असतात, ठीक आहे. ते आपली आता सध्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये, ठीक आहे. 12पासून हा पूर्ण एक राऊंड मारला त्यानं तर दुपारची मिडनाईट येते. दुपारी काय होतं मिड डे येतो, ठीक आहे. जे आपण दुपारची म्हणतो, दुपारचा प्रहर म्हणतो त्याला. नंतर तिथून पुन्हा परत हा काटा डबल 12 तास जर फिरला तर रात्रीची काय ते मिडनाईट. म्हणजे त्यावेळेस तो काय होतो पूर्ण 12 गुणिले 2 किती, म्हणजे 2 राऊंड जर त्यानं मारले तर ते काय होते 24 तास, म्हणजे 1 दिवस होतो. 24 तास बरोबर किती 1 दिवस ओलांडला जातो. त्याच्यानंतर आहे 1 दिवस बरोबर किती 86,400 सेकंद, ठीक आहे मित्रांनो. आता 1 दिवस म्हणजे 86,400 सेकंद, म्हणजे 24 तासामध्ये एकूण सेकंद किती असतात. तर हे काढण्यासाठी आपली काय करावं लागेल, पहिलं तुम्ही मला सांगा 1 मिनिट बरोबर किती आहे. 1 मिनिट बरोबर किती 60 सेकंद, हे आपण पाहिलं अगोदर. 1 मिनिट बरोबर किती 60 सेकंद आहे. त्याच्यानंतर किती एक मिनिटामध्ये जर 60 सेकंद असतील तर किती एका तासामध्ये किती असतात मिनिट, एका तासामध्ये असतात 60 मिनिट. एका तासामध्ये किती असतात 60 मिनिट असतात एका तासामध्ये, ठीक आहे. एका तासामध्ये जर 60 मिनिट असतील तर प्रत्येक काय करावं लागेल 60 गुणिले काय करावं लागेल 60 करावं लागेल. कारण एका तासाचं आपली काय करायचं सेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे. तर 60 गुणिले 60 माहीत आपली 0 0 आहे, 2 0 आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये, तर काही नाही तर डबल 0. सायन्स आहे किती येते, सायन्स आहे 36, म्हणजे किती 3600 सेकंद येतात. 3600 सेकंद हे झालं एका तासाचं. हे काय झालं 60 मिनिट बरोबर 1 तास. 60 मिनिट बरोबर 1 तास म्हणजे हे किती एका तासामध्ये 3600 सेकंद. तर आता आपल्याला किती तासाचं पाहिजे, आपली 24 तास, 24 तासाचं पाहिजे आपल्याला. कायचं पाहिजे 24 तास. तर 24 तासाचं करण्यासाठी काय करावं लागेल आपली 3600 गुणिले काय करावं लागेल 24 करावं लागेल. 3600 गुणिले काय करावं लागेल 24 करावं लागेल आपल्याला, ठीक आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण आता मल्टिप्लिकेशन करू, ठीक आहे. 2 0ला 2 0 येते घ्या, ठीक आहे. नंतर 24चा पाडा येते आपली 24चा पाडा. 24 सक किती किती ते 24 सक 24 पंचे 20, 24 संग 44, 144. 44 इथे काय काय घेतो आपण 4 घेतो. नंतर हातचे किती आले, हातचे आले 14. या ठिकाणी घेतलं आपण. मी काय करू हॉरिझॉन्टल मल्टिप्लिकेशन करता इथं. आता 24चा पाडा 3 पर्यंत म्हणा, 24चा पाडा 3 पर्यंत काही मग 24 1 24, 24 दोन्ही 38, 24 दोन्ही 48, सॉरी 24 दोन्ही 48, 24 3 72. 72 आणि 14 किती झाले, 72मध्ये काय करू 14 ॲड करू आपण. 72मध्ये 14 ॲड करू प्लस 4 4 आणि 2 किती झाले 6, 7 आणि 8, म्हणजे किती आलं आपलं उत्तर 86,400 सेकंद. 86,400 सेकंद म्हणजे बरोबर आपला आन्सर. या आता तुम्ही मित्रांनो कमेंटमध्ये मला सांगा एक आठवडा बरोबर किती असतात 7 दिवस असतात. 7 दिवसामध्ये किती सेकंद, 7 दिवसामध्ये किती सेकंद हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता 5th आहे आपलं दिवस मोजण्याचे कोष्टक. आता दिवस मोजण्याच्या कोष्टकमध्ये
फर्स्ट बघा, फर्स्टमध्ये काय येते त्याच्यामध्ये फर्स्टमध्ये दिवस मोजण्याच्या कोष्टकामध्ये आपल्याला माहिती आहे 7 दिवस बरोबर किती एक आठवडा असतो. आता तुम्ही कॅलेंडरमध्ये पाहतात 7 दिवस म्हणजे बघा कॅलेंडरमध्ये माहिती आहे आपली 1 2 3 4 5 6 7 हे पूर्ण एक आठवडा असतो. 7 दिवसाचा किती असतो? एक आठवडा असतो. तर एक आठवड्यामध्ये किती असतात? 7 दिवस असतात. आणि 5 आहे आपलं दिवस मोजण्याचे कोष्टक. आता 7 दिवस म्हणजे एक आठवडा आपल्याला माहीत आहे मी सांगितल्याप्रमाणे. त्याच्याप्रमाणे 30 किंवा 31 दिवस कशामध्ये असतात? एक महिन्यामध्ये किती 30 किंवा 31 दिवस असतात. फक्त लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. तर त्याच्यामध्ये 28 दिवस बघा कधी असतात. रेग्युलरमध्ये किती 28 दिवस असतात? जे ऑर्डिनरी इयर असतं साधारण वर्ष असतं त्याच्यामध्ये किती एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. आणि त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. आता हे तुम्ही कॅलेंडर पाहतात. या ठिकाणी मी कॅलेंडर घेऊन आलेलो आहे. तर याच्यामध्ये आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहू. हे 2025 आहे. किती आहे? 2025 वर्ष आहे. 2025 वर्ष आहे. तर याच्यामध्ये तुम्ही फेब्रुवारी महिना हा पाहू शकता. तर फेब्रुवारीमध्ये हा लीप वर्ष आहे का? नाही. लीप वर्ष हे नाही, कारण लीप वर्ष आपल्याला माहीत आहे ज्या वर्षाला आपण जर समजा 4ने आपण भागलं तर किती बाकी किती 0 उरते. बाकी काय होते? 0 उरते. किंवा एखादं शतक आहे समजा किंवा 2000 आहे समजा 2000ला तुम्ही 400ने भागलं किंवा 4ने भागा तुम्ही, तर त्या ठिकाणी किती बाकी किती येणार? काहीच उरणार नाही बाकी. तर त्याला काय म्हणतो आपण? लीप वर्ष म्हणतो. तर त्या लीप वर्षामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहतात तर किती 28 दिवस आहेत फक्त. किती आहेत? 28 दिवस. म्हणजे हे साधारण वर्ष आहे. तर साधारण वर्षामध्ये किती 28 दिवस असतात. आणि लीप वर्षामध्ये किती असतात? ते 29 दिवस असतात लीप वर्षामध्ये. ठीक आहे. आता 12 महिने वर्षामध्ये माहिती आहे आपल्याला 12 महिने असतात. ठीक आहे. 12 महिने असतात. जून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. तर एक वर्ष असतं पूर्ण. एक वर्षामध्ये किती 12 महिने. आणि दिवस किती असतात एक वर्षामध्ये? साधारण वर्षामध्ये 365 दिवस बरोबर एक वर्ष. आणि ते लीप वर्षामध्ये पुढे आपण पाहणार आहोत. लीप वर्ष जे नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली ते काय? लीप वर्षाची कन्सेप्ट आहे. तर लीप वर्षामध्ये हे किती दिवसाचं असतं? 366 दिवसाचं लीप वर्ष असतं. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. आता आपण कॅलेंडरमध्ये पाहिलेलं होतं. आणि ज्या इसवी सणाच्या 4ने भाग जातो, ज्या दर्शनाच्या संख्येला जो वर्ष वगैरे जे आहे त्याला जर 4ने भाग असेल तर त्या वर्षाला काय म्हणतो आपण? लीप वर्ष म्हणतो. ठीक आहे. आणि शतकाचं पण पाहिलं आपण त्याला किती 400ने भाग दिल्यावर काय भाग दिले असता काय होते? बाकी शून्य होते. त्याला लीप वर्ष म्हणतो. फॉर एक्झाम्पलमध्ये काय उदाहरणामध्ये 1600 आहे, 2000 आहे, 2004 आहे, 2008 येईन, 2008 येईन, त्याच्यानंतर 2012 आहे, 16 आहे, 2020 आहे, 2024 आहे, 2028. आता येणारं 2028 हे वर्ष काय? लीप वर्ष आहे. तर मागचं जे होतं वर्ष 2024 ते काय होतं? लीप वर्ष. कारण त्याला भाग जर समजा आपण दिला 2004ला तर बाकी काय होतं? 0 होते. तसे अजून काही उदाहरणं आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा जे लीप वर्ष नाहीत 1900ला 4ने भाग दिल्यावर बाकी उरते का? नाही उरत. बाकी उरते या ठिकाणी. म्हणजे बाकी काहीतरी निशेष भागी राहते खाली. 2100ला पण तसंच आहे, 2200 पण तसंच आहे. हे लीप वर्ष आहे का? नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण जे महत्त्वाचे सूत्र आहेत आपले गणितामध्ये लागणारे किंवा बुद्धिमत्तेमध्ये आपले लागणारे पुढे, तर ते आपण पूर्ण काय केले आहेत? कव्हर केले आहेत ह्या पार्टमध्ये पूर्ण कव्हर केले आहेत. तर मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये जे काही तुम्हाला हे काय वाटत असेल अवघड वगैरे तर याच्यामध्ये कमेंटमध्ये तुम्ही काय करा? एखादं लीप वर्ष काय करा त्याच्यामध्ये कमेंटमध्ये लिहून मला पाठवा की मला कळेल तुमची कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे लीप वर्षाची. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करून ठेवा कारण की पुढचे जे आपले इथून नवोदयचे जे व्हिडिओ आहेत जे आपण मॅथ कव्हर करणार आहोत पूर्ण टॉपिक, तर ते पूर्ण तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापाशी पोचतील. ठीक आहे. धन्यवाद.